तर हे जे साहेब आता चालले त्यांच्या मुलाला खास भेटायला आम्ही चाललोय त्यांच्या घरी. आता हे पूर्णपणे सगळं ओपन करायची ही बॉडी, म्हणजे साईडचे पत्रे वगैरे सगळे जे आहेत ते ओपन करून त्याच्यानंतर इंजिन फाउंडेशनचं काम होईल. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ॲक्च्युली 2-3 दिवस झाले JCBचा थोडा वेगवेगळा आवाज येत होता, म्हणजे इंजिनपासून आवाज येत होता. सो आम्ही त्यावेळी काय थोडंसं दुर्लक्ष केलं, म्हणजे काम चालूच होतं. सो त्यामुळे आम्ही अजून शोरूमला आणलेलं होतं JCB. तर आत्ता JCB शोरूमला आणलेलं आहे प्रॉपर. आता इंजिनियर जे आहेत त्यांनी चेक केले तर इंजिन फाउंडेशन डॅमेज झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता 2 वर्ष झाले JCB घेऊन. त्यामुळं बऱ्यापैकी आता त्याचं इंजिन फाउंडेशन खराब झाले. सो आता ते चेंज करायचे. आता इथं शोरूमला आहे मी आणि शोरूमवाल्यांनी सांगितलं तर इथंच आपल्याला खोलून सगळं मेंटेन करायला लागणार आहे. आपल्यासोबत आज आहेत नारायण जाधव, म्हणजे चांगले कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि JCBचे ऑथराइज इंजिनियर वगैरे आहेत. तर त्यांच्यासोबत आज हेवाले नारायण जाधव, सो त्यांच्यासोबत आज काम करायला भेटणार आहे. आणि आज सगळं मेंटेनन्स सगळं करून घ्यायचं JCBचा, कारण आता पुढं सीझन येणार आहे, म्हणजे बऱ्यापैकी कामं चालू होतात. त्यामुळे आता हे सगळं मेंटेनन्स करूनच इथून बाहेर पडायचं आहे. मला वाटलं होतं की हे फक्त नॉर्मली याच्यामध्ये खालून जॅक वगैरे लावून उचलतात ना, तसं ना जुन्या मशीनला तसं जमायचं ना. आता हे पूर्णपणे सगळं ओपन करायची ही पुढची बॉडी, म्हणजे साईडचे पत्रे वगैरे सगळे जे आहेत ते ओपन करून त्याच्यानंतर इंजिन फाउंडेशनचं काम होईल. आता हे पूर्ण दिवसच जाईल, मग याच्या साईडवरती जातच नाही येणार मला. नाही आमचं प्लॅनिंग होतं की साईडवरती जायचं. आता याला जर पूर्ण दिवस जाईल काम काय चालू करता येणार नाही. आता काल आपलं JCB पण धुवून घेतलं, आता दिसायला पण प्रॉपर व्यवस्थित दिसतोय. बॉडी वगैरे जी खोलायची होती बाहेरची हे सगळं खोलून ठेवलं. आता खालून जॅक लावतात तिथे. आणि BS4चं थोडंसं प्रॉब्लेम पण आहे, म्हणजे बऱ्यापैकी आता सगळं हे करायला लागतं त्याला. जसं BS आपलं जुन्या JCB होते त्याचं एकदम इझी जायचं खोलायला वगैरे, याचं एकदम अवघड जाते खोलायला वगैरे, त्रास होतो. आता इथून ह्यांनी सगळं हे बॉडी वगैरे इकडची फॅनच्या आजूबाजूचं सगळं ओपन केलं. वरतून पण ऑलरेडी ओपन केलेलंच होतं, म्हणजे बोनट उघडलं फक्त. ह्या साईडने पण सगळं ओपन केलं. आणि आत्ता फायनली जॅक वगैरे लावायला घेतलं त्यांनी खाली. तर त्याच्यानंतर सगळेच खराब झालेत का आपले? ऑलमोस्ट सगळे जे फाउंडेशन असतात त्याचे ते सगळे खराब झालेत. द्या काय ते टॉमी द्या, टॉमी द्या, टॉमी ना पाईप तरी. दुपारचे 1 वाजले, सगळेजण जेवायला गेले. मी पण घरी गेलो होतो, राहायला जवळच आहे, त्यामुळं मग मी कपडे वगैरे चेंज करायला थोडंसं कम्फर्ट फील होतं. आणि आत्ता बऱ्यापैकी काम संपत आलं, म्हणजे ऑलमोस्ट एक जे फाउंडेशन बसवत होतं त्यांनी बसवलं, बाकीचे अजून बाकी आहेत. सो त्यांची जेवायची सुट्टी झाली म्हणून जेवण करायला गेले. थोडंसं पाऊस वगैरे आला आहे, दरवाजा वगैरे लावून घेतो म्हणजे पाणी वगैरे आतमध्ये जाणार नाही. आता जेवण वगैरे त्यांचं जेवण झाल्यानंतर मग बाकीचं राहिलेलं काम आता ते कंप्लीट करतील असं वाटलं होतं. सकाळी जेव्हा आलो की मग जुन्या मशीनला कसं होतं की खालून जॅक वगैरे लावले, इंजिन फाउंडेशनची नट वगैरे खोलली तर ते प्रॉपर लगेच बसून जातं. पण ह्या मशीनला ऑलमोस्ट सगळी जे आपलं बोनटची आहे आजूबाजूला सगळे हे गार्ड वगैरे लावलेलं असतात, हे सगळं काढायला लागते. त्याच्यानंतर मग खाली जॅक वगैरे लावून मग ह्याची थोडीशी हाईट मेंटेन करून त्याच्यानंतर इंजिन फाउंडेशन बसवायला लागतं. बराचसा ताप आहे याच्यात. आता ते जे इंजिनियर आहेत त्यांच्या डोक्याने चाललं ते अजून जवळ 2-3 तास जातील त्याला. तर तोपर्यंत मी तरी आता आरामच करणार आहे, कारण आता ते गेले जेवायला. आणि हे इंजिन फाउंडेशन आहेत आपले ऑलमोस्ट आता हे क्रॅकच झालेत हे वाले. त्यापेक्षा मग ते चेंज करून घेतलेले काय. आता सर्व्हिसिंग पण पेंडिंग आहे. बाजूला आपल्या JCBमध्ये आपण इंटेरियरसुद्धा प्रॉपर व्यवस्थित नवीन हे केलं आहे. इथं आता हे फ्लोरिंग जे आहे हे नवीन टाकले. उपर तर होताच ऑलरेडी, आणि गणपती बाप्पांची मूर्ती असं सगळं चेंजेस केलेलं आहे. सो याला पण 2-3 हजार रुपये खर्च आला. तर आता थोडासा पाऊस आला आहे त्यामुळं काच बंद करून घेतो, म्हणजे आतमध्ये पाऊस येणार नाही. आजचा दिवस पूर्ण मेंटेनन्सला जाणार आहे. आणि काल जरा JCBला आपल्या ब्लॅक पॉलला धुवून पण घेतले, तर दिसायला पण एकदम आता भारी दिसते. म्हणजे आता ब्लॅक पॉलवरती काहीच चिखल वगैरे काहीच नाही. तर तो म्हणजे ते बाकीचे इंजिनियर येईपर्यंत जे सगळेजण जेवायला गेले तो येईपर्यंत मस्तपैकी आराम करतो.
ते आल्यानंतर परत आपलं काम चालू होईल. मस्त एक बस वाटतं परत अडचण नाही. ते बोर्ड लगेच टाईट करून घेऊ चारी. अजून पण काम चालू आहे जेसीबीचं, म्हणजे जे फाउंडेशन बसवायचं काम चालू होतं ते चालूच आहे. तर परत पाऊस आला आता, त्यामुळे सगळेजण थांबलेत. आता मी पण आता जेसीबीच्या काचा वगैरे सगळ्या लॉक करून आतमध्ये येऊन बसले, कारण सकाळपासून 2 वेळा पाऊस आला आणि पावसामुळे व्यवस्थित काम पण करता येत नाही. पाऊस चालू आहे आता आणि थोडंसं काम पण बंद आहे. तर हे जे साहेब आत्ता चाललेत, त्यांच्या मुलाला खास भेटायला आम्ही चाललो आहे त्यांच्या घरी. ॲक्च्युली तो फॉलोवर आहे आपला, म्हणजे फॉलो वगैरे करतो, व्हिडिओ वगैरे बघतो बऱ्यापैकी. आणि तो हट्ट धरून बसलाय की मला भेटायचं आहे त्याला, म्हणून मग आता त्याचे वडील जे आहेत ते साहेब इथंच काम करतात मेंटेनन्स डिपार्टमेंटला. तर त्यांच्यासोबत आता नारायण सर आणि त्यांचा दत्ता भाऊ, त्याची माझी एवढी खास ओळख नाही, सो तो इथंच थांबणार आहे. मी आणि नारायण सर आता त्याला भेटायला चाललो खास फोटो काढायला. म्हणजे त्याची इच्छा आहे की फोटो काढायचा, म्हणून आम्ही साहेबांसोबत त्यांच्या घरी चाललो आहे. तर तिथं जाऊ आणि त्याच्यासोबत फोटो वगैरे काढायचे. आता बसा बसा. बेड वगैरे पण हा तर साहेबांचा मुलगा आहे, त्याला ह्याला खास भेटायला आलो आहे आम्ही आत्ता. जेव्हा आम्ही शोरूमला होतो तर तो हट्ट धरून बसलो होतं की मला भेटायचं म्हणून. मग साहेब आणि नारायण सर आम्ही सगळेजण खास त्याला भेटायला. इकडे काय नाव तुझं? हा तुझं बाळा कितीला आहे तू? तर त्यांना भेटायला आलोय, थोडंसं चहा वगैरे घेणार आणि परत आपलं राहिलेलं काम. आता पाऊस पण बऱ्यापैकी उघडलंय, सो तिकडे जाऊन आता राहिलेलं काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. ग्रीन टी सारखं चांगलं आहे की. असे बरेचसे यांचं हे केलंय. आता हे ह्याच्यामध्ये डायबेटीचं चालतं आहे, ह्याचा पाला खात. काय नाव आहे त्याला? ते फळ, ते त्याला फळ नाही, फुल येतं असं. फुल येतं? हां फुल. हे कुठं भेटलं तुम्हाला? हे मी ह्याच्यावरून आणलं होतं, संगमनेरवरून. एका तर इंजिन फाउंडेशनचं जे काम होतं ते ऑलमोस्ट झालं आहे. आणि आपल्या ह्या साईडचे जे हेडलाईट वगैरे आहेत तर बऱ्यापैकी कामच करत नाही. आता खालची जी आहेत ती चालू आहे, पण ती व्यवस्थित काम करत नाही. आणि हे इंडिकेटरमध्ये पण हे पावसामुळे असं झालं आहे. सो तुमच्या जर मशीनमध्ये असं झालं तर तुम्ही सुद्धा हे खोलून साफ करू शकता. त्याला हे साफ करायचं आहे. आता फक्त फॅन बसवायचा राहिला आहे आणि आपल्या चार्जिंगचा जो पॉईंट आहे तो पण खराब झालेला आहे. सो आता तो पॉईंट चार्जिंगचा पॉईंट तो एक आणि हे वाले क्लीन करायचं आहे. बाकी आता ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. ह्या बल्बाचा हा सगळा होल्डर जो आहे हा सगळा जळाला आहे, त्यामुळे डिम लागतोय. बहुतेक आता हे पण चेंज करायला लागणार आहे. जो पुढचा जो बल्ब बंद आहे त्याचं हे वाला हे खराब झालं. लाईट गई क्या? हे क्या हाँ? और वो अपने आगे का डिपर का जो लैंप आता है उसका वो होल्डर है क्या उसका? अरे अपना अपर डिपर का जो लाइट रहता है वो अपर डिपर वाले में उसका होल्डर नहीं है? दिखाओ तो मेरे पास, आपके पास कौन सा? हे वाला खराब झालं. खास त्याला ह्याच्यामुळे आपली पुढची जी लाईट आहे ती बंद पडली आहे. सो आता हे पण मी चेंज करून घेणार आहे, म्हणजे पुढची लाईट पण चालू होईल. मित्रांनो आता काम परत बंद पडले कारण पाऊस परत आलेला आहे. आता जे आपलं इंजिन फाउंडेशन जे चेंज करायचं ते झालेच सगळे, पण आता फक्त जे हे इकडची जी लॅम्प आहे लाईट तिचं आणि हिचं थोडंसं काम राहिलं होतं. सो ते काम करत होतं नारायण सर वगैरे, ते काम थोडंसं बाकी आहे. आणि आपला जो चार्जिंगचा पॉईंट आहे तो पण खराब झाला आहे. सो त्याची एक फ्यूज गेली, ते नॉर्मल त्यांनी चेक केलं तर त्याची फ्यूज गेली. तर ती फ्यूज चेंज केली की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. लाईटीचं काम करायचं आहे आणि बाकीचे थोडेसे छोटे मोठे नट वगैरे आवडायचे राहिलेत. त्यामुळं आता पाऊस आलाय म्हणून थांबायला लागतं. जेवढं सगळं मेंटेनन्स करत होतं इंजिन फाउंडेशन वगैरे ऑलमोस्ट झालेलं आहे. आता फक्त जे हे साईडचे पॅनल असतात ते लावायचे राहिलेत आणि कुलंट याच्यामध्ये रिप्लेस करायचं होतं. सो 3 लिटर कुलंट घेतले आणि जे इंजिनियर आहेत ते टॉपअप करतात त्याला. आता पुढे उन्हाळ्याचे दिवस येणार आहे त्यामुळं हिटचा वगैरे प्रॉब्लेम यायला नको म्हणून कुलंट पण टाकून घ्यायचं आहे. बाकी आता सर्व्हिसिंग राहिली आहे फक्त आणि थोडेसे जे मायनर कामं आहेत म्हणजे स्टॅपलायझरचे पॅड वगैरे किंवा मग ज्या पिना वगैरे ज्या पॅक झालेल्या आहेत त्या फक्त त्यांचं काम बाकी आहे. ऑलमोस्ट आता बाकीचे जेवढे प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह झाले, फक्त सर्व्हिसिंग आणि छोटे मोठे कामं राहिले. आता तात्पुरतं तरी कुलंट आणि बाकीचे हे पॅनल बसवले की आजचं सगळं मेंटेनन्स इथं पूर्ण होऊन जातं. हो सर, तुमचं मटेरियल काय असलं गॅस शेटरच्या बाहेर. थांबा की 2 मिनिटं, बिल बनवायचे बऱ्याचशा गोष्टी. यहाँ तक आया तो भी काफ़ी है मैक्सिमम के लेवल पे. मैक्स का लेवल यहाँ तक होता है तो थोड़ा और डालेंगे. चालो डालो.
सो JCBचा मेंटेनन्स सगळं कंप्लीट झालेलं आहे. कुलंट वगैरे सगळं जे जे मटेरियल पण एक्स्ट्रा लागत होतं ते सगळं मटेरियल घेतलं. एक कुलंटचा डब्बा घेतला होता तो पण रिप्लेस केला आणि आत्ता फक्त चेकिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता उद्या सकाळी तर काम पण चालू होईल बऱ्यापैकी. म्हणजे आता दुसरी जी साईड आज पेंडिंग होती ते काम उद्या सकाळी चालू करायचं आहे. आणि आता फक्त चेक करायचं बाकी आहे की प्रॉपर व्यवस्थित झालं आहे का नाही. मग त्याच्यानंतर घरी जायचं. सो JCBचं जे पण काम होतं ते सगळं झालं आहे. आणि आज शोरूममधून सगळ्यात लेट मीच बाहेर आलो आहे कारण आपलं बिल वगैरे पेड करायचं राहिलं होतं. सो आत्ताच ते पे केलं आणि आता मी घरी चाललो आहे. तर आजचा दिवस संपलाय. आजचं पूर्णपणे सगळं काम संपलं. मेंटेनन्स करायचं होता दिवसभर, सगळं मेंटेनन्स केलं आणि आपलं JCB आता प्रॉपर रेडी झालंय. म्हणजे काम करण्यासाठी प्रॉपर रेडी झालंय. आता डायरेक्ट 4000 तास जेव्हा आपली कंप्लीट होती त्याच्यानंतर आपली फक्त सर्व्हिसिंग राहिली, तेवढं करायचं म्हणजे ऑल मेंटेन आहे. आता फक्त बर्लिनचा थोडासा मेंटेनन्स बाकी आहे. ह्या महिन्यामध्ये पूर्ण जवळजवळ बऱ्यापैकी सगळं जे मेंटेनन्स करायचं होतं ते पूर्ण करून घेतलंय. सो आज दिवसभर हे मेंटेनन्स वगैरे होतं. उद्या आपलं सगळं काम चालू होणार आहे. उद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काम वगैरे बघायला भेटणार आहे. तर आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ले